भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला कारण नसताना मी कशाला अटक करू? अहो, मला तर हे नंतर कळलंय. खोटं खोटं साफ खोटं. तुमचं घरात लक्ष असतं का मिस्टर खंडागळे? अहो, लगीन झाले आमचं, कारभारी नसते घरात. हा, जीवन खान करणं समजा त्यांचं डिपार्टमेंट. का आमच्या कारभारणीनं काय गोळ केला की काय? कोणाशी बोलत होतीस कीर्ती? भाऊसाहेब खंडागळ्यांशी? हो, मी नाही घाबरत कोणाला. प्रश्न भिण्याचा नाहीये कीर्ती, पण मला न विचारता न बोलता हा आगाऊपणा तुला सांगितला कोणी? अरे पण मग कुठवर गप्प बसायचं आपण? शिंदे, काय प्रकार आहे? नाही, अर्थात तुम्हाला त्याची कल्पना असेलच, पण वहिनीच्या हातून असा काय गुन्हा घडला की तुम्ही अटक वॉरंट पाठवलं? एक फोन तरी करायचा ना. लग्न समारंभाचा दिवस, नवीन सून घरात गृहप्रवेश करते आणि क्षणात सगळ्या आनंदावर शोककळा पसरते. खरंय. नाही, ठीक आहे की तुम्ही ऑफिसर आहात, कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर म्हणून तुमचा दरारा आहे, सगळं सगळं मान्य आहे आम्हाला. हो, तरी सुद्धा माणुसकी म्हणून काही चीज आहे की नाही? काय नाही, पोलिसांना काही कर्तव्य असतात, त्यांना नातेसंबंध नसतात, सगळं सगळं ठीक आहे. पण तुम्ही इन्स्पेक्टर आता आहात, पण आमचे बालपणीचे मित्र आहात हे विसरलात का तुम्ही? नाही, अशी अपेक्षा मी कोणाकडे नाही ठेवत. कारण एकदा का माणसाला खुर्ची मिळाली, अधिकार मिळाले की तो त्याची ताकद दाखवणारच, आणि ती तुम्ही आज दाखवलीत. शिंदे, उद्या शहरामध्ये असा गवगवा होणार. आमच्या अब्रूचा जाहीर पंचनामा तुम्ही केलेला आहेच, पण तो का? आणि कुठल्या पुराव्याच्या आधारावर ते विचारायचंय. हे बघा, तुमचं रागवणं साहजिकच आहे. ही अशी प्रतिक्रिया येणार याची मला कल्पना होतीच. शिवाय ज्या प्रकारे अटक झाली आहे त्याच्यावरून उद्या याचे परिणाम काय होतील याचा विचार करायला सुद्धा मला अजिबात वेळ मिळालेला नाहीये. कारण हे सगळं माझ्या अपरोक्ष घडलेलं आहे. त्यावेळी मी ड्युटीवर नव्हतो, दुसरा PSI होता, कळलं? अरे पण तो तुमचा ज्युनियर होता, हे तर मान्य आहे तुम्हाला. मग तुमच्याशी न बोलता त्यांनी एवढी मोठी स्टेप कशी घेतली? काय शिंदे, तुमच्या लेखी आम्हाला किंमत नाही, प्रतिष्ठा नाही, पण जी काही छोटीशी इज्जत आहे ना, ती तुम्ही आज फार धुळीला मिळवलीत. हे बघा, तुम्ही उगाचच विपर्यास करताय ॲडव्होकेट केळकर. अजिबात नाही, मी बेसलेस बोलत नाही. तुम्ही समजताय किंवा जी काही वागणूक देताय ना, तेवढ्या शून्य अस्तित्वाचे आम्ही नाही. आज तुमच्या या कृतीनं आमचं खूप मोठं नुकसान झालंय. एक्सक्यूज मी,
एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा अटक होते तेव्हा त्याचा गुन्हा किती मोठा आहे आणि त्याच्याबद्दल आमच्याजवळ किती सबळ पुरावा आहे याचाच विचार केला जातो, कळलं? प्लीज आता या पोलिसांच्या ड्युटीज, त्यांची कर्तव्य यावर भाषण नकोय. तेवढं समजण्याचं ज्ञान आमच्याकडे आहे. अंजलीला अटक का करण्यात आली? अंजलीवर राहुलच्या खुनाचा आरोप आहे. नुसताच आरोप आणि त्यासाठी अटक? असा वेडेपणा आमच्या हातून होणार नाही, ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. रूढींचे कुंपण. अंजलीला अटक का करण्यात आली? अंजलीवर राहुलच्या खुनाचा आरोप आहे. नुसताच आरोप आणि त्यासाठी अटक? असा वेडेपणा आमच्या हातून होणार नाही, ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. अटक होणारी व्यक्ती आणि त्याचा बॅकग्राऊंड याचा काही प्रमाणात आम्ही विचार करतो. नाही, ते तुम्ही कृतीने करून दाखवलंच आहे, पण ते का तेच मला हवंय. ही फाईल बघा. अंजली केळकरांकडे अशी अनेक कारणं होती. त्यांनी राहुलचा खून केला अथवा करवला असता. होल्ड युअर लँग्वेज. करावला असता याचा अर्थ काय? तुम्ही एका प्रतिष्ठित घरातल्या सुनेबद्दल अत्यंत अपमानजनक स्टेटमेंट करताय. हो, ते एका चाणाक्ष आणि हुशार वकिलासमोर मी बोलतोय हे मी विसरलेलो नाहीये. तसा पुरावा आहे. तानाजीला 4 लाख कॅश देण्याची कालची शेवटची तारीख होती, कळलं? तानाजीला राहुलने पैसे दिले आणि अंजली केळकर राहुलला पैसे द्यायला गेले. अंजली आणि राहुल यांची घनिष्ठ मैत्री होती. आणि राहुल हा कुप्रसिद्ध मवाली होता. खंडणी, खून, मारामाऱ्या हा त्याचा पेशा होता. अंजली केळकर राहुलकडे कधी गेल्या आणि कधी बाहेर पडल्या याची नोंद आमच्या जवळ आहे. आणि खून त्याच वेळेत झाला हे आमच्या तपासात नक्की झालेलं आहे. हा, आता राहुलची काही पत्र, हिशोबाचे कागद, डायरी, बंदूक हे आम्ही सगळं जप्त केलेलं आहे. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबान्या आहेत आणि सगळे पुरावे अंजली केळकरांच्या विरोधात आहेत. म्हणूनच त्यांना अटक झालेली आहे. घ्या मॅडम. दिग्या काका, तुमच्या तोंडून मला मॅडम नाही ऐकवत. तुम्ही प्लीज मला मैत्रीताई म्हणत जा ना. असं कसं काय म्हणताय? अहो, त्यो मान आहे तुमचा. आता पहिलं तुम्ही आमच्या मैत्रीताईच होत्या, पण आता तुम्हाला मॅडम म्हणायला हवं. खरं आहे की नाही साहेब? खरं आहे. मनात प्रेम असलं की झालं. नाव काय काहीही असू शकतं. मॅडम, फळं खावा. भरल्या घरात असं उपाशी राहू नये. खरंच काही खाण्याची इच्छा नाही होते. खरं आहे तुमचं. अहो, प्रसंगच तसा आहे. पण आपलं 4 घास पोटात जाय नको का? घ्या.
डॅडी साहेब तुम्ही पण घ्या. दिग्या काका, अरे पण साहेबांचं काय? हर 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 हर. अहो साहेब तर त्या गरम तव्यावर असतील बघा. आता साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहित नाही का? हो, अख्खी पोलीस चौकीत आणून सोडली असेल बघा त्यांनी. अपार मंत्री संत्री संध्यांची हजेरी झाली असेल बघा. पण त्या साहेबांचं टेन्शन नाही हो मला. अरे साहेबांचं काय, जेवण म्हणजे चहा. आतापर्यंत 8-10 कप चहा झाला असेल बघा. पुढं चहा पुढं चहा पुढंच आपला आणतोय चहा आणतोय. साहेब पित आहेत असं आहे बघा. तो फळं घ्या ना साहेब. दिग्या काका, तुम्ही काही खाल्लंयत का? आता मालकीन उपाशी असल्यावर चाकरांनी कसं काय खायचं? काय म्हणाला? साखर? चुकलो मॅडम. म्या चुकलो. पुन्हा असं होणार नाही बघा. आणि पुन्हा बोललात ना तर बघ. माझी जीभ छाटून टाकायची बघा. थोडं खाऊन घ्या. हात जोडतो म्या. हिट हिट. बाबा, कसला विचार करताय? कसलं नाही बाळा. खूप छान घर मिळालं तुला. आधी मला पण जरा काळजीच वाटली होती. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर म्हणजे केवढं मोठं नाव. पण सगळी माणसं सज्जन वाटतात. अडी अडचणीला एकमेकांच्या मदतीला धावतात. काय झालं बाळा? बेटा, डोळ्यात असं अश्रू आणणं बरं नाही बाळा. बाबा, मला असं का वाटतंय? मी हक्कानी माझं सुख दैवाकडून मागून घेतलंय म्हणून तर देवाची ही अवकृपा नाही ना? नाही नाही बाळा, कसला विचार करतेस? अगं, तू तर फक्त तुझं मन मोकळं केलंस. खरं तर पुरुषरांच्या पण मनात तेच होतं की नाही? बाबा, पण मी इथे आले आणि जे घडलं ते घडणारच होतं. जे ठरलेलं असतं बेटा ते घडतंच की नाही? आता समज तुझं लग्न जर 2 दिवसांनी ठरलं असतं, झालं असतं, तरी आज जे घडणार आहे ते घडलंच असतं. ते काही असलं ना बाबा, तरी मला खूप खूप अपराधी वाटतंय. अजिबात नाही. तुझा काय दोष त्यात? मला एक सांग, ज्या कोणाचा खून झालाय तो आधीपासूनच अंजलीला ओळखत असणार की नाही? रूढींचे कुंपण. ते काही असलं ना बाबा, तरी मला खूप खूप अपराधी वाटतंय. अजिबात नाही. तुझा काय दोष त्यात? मला एक सांग, ज्या कोणाचा खून झालाय तो आधीपासूनच अंजलीला ओळखत असणार की नाही? शक्य आहे, म्हणजे असणारच. आता अंजलीचा स्वभाव आपल्याला लगेच कसा कळणार? मैत्री, याआधी तू अंजलीला कधी भेटली होतीस का? आज तुझा पहिला दिवस आहे या घरातला, तेव्हा तुला सगळं छान सुंदरच दिसणार.
जसजसं जवळ येशील तेव्हा कळतील एकेकाचे स्वभाव. नाही पण छान मस्तच हा. नाही असिस्टंट म्हणता म्हणता बरीच संधी साधलीस ग. मैत्री बेटा, बाबा हो, इतक्यातच मी कोणाशी काय बोलणार. तुम्ही घ्या ना, मी आलेच. अंजली वहिनी फटकळ असावी याबद्दल माझी खात्रीच झाली. ज्या प्रकारे वहिनींनी माझा समाचार घेतला ती पद्धत खूप दुखावणारी होती. एकंदरीतच अंजली वहिनींच्या मनात केळकरांबद्दल कमालीचा राग आणि संताप असावा असं जाणवलं. पण का? अमर भाऊजी तर बिचारे किती साधे वाटतात, खूप प्रेमळ. आईबाबांसारखे खूप कौतुकाचे भाव त्यांच्याही डोळ्यात पाहिलेत मी. मग अंजली वहिनींच्या मनात इतका संताप का? काहीतरी घडलं असणार, पण काय? खरंच अंजली वहिनींचा राहुलच्या खुनाशी संबंध असेल? हा राहुल कोण आहे? नेमकी आपल्याला गरज असते ना तेव्हा कोणाचाही फोन लागत नाहीत. अमर प्लीज तू असं अस्वस्थ राहू नकोस. अस्वस्थ? अरे मला कुठेतरी जाऊन जीव द्यावासा वाटतोय आता. तोंड काळं करावासा वाटतंय. अरे केवढं मोठं संकट आहे हे. अरे पण तू जीव देण्याने किंवा कुठेतरी निघून जाण्याने काय साध्य होणार आहे? जे घडायचं ते घडणारच आहे ना. आणि जे घडलं ते थांबवणं कोणाच्याही हातात नव्हतं, अगदी शिंदेच्याही नाही. कारण खूप विचार करून आणि मॅनेज केल्यासारखा हा अटक करण्याचा तमाशा उभा केला गेलाय. मला नाही तसं वाटत. इन्स्पेक्टर शिंदे आता बदललाय. तो आपला मित्र राहिलेला नाहीये आता. हे त्याने मुद्दाम कळवलेलं नाहीये आपल्याला. नाही, शिंदे तसा नाहीये. खूप प्लॅनिंगनी हे सगळं घडलंय. अगदी शिंदेला याची कल्पना नव्हती. नक्कीच याच्यामागे काहीतरी गुपित दडलंय आणि ते आपल्याला शोधून काढायला हवं. का? अरे का 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 मी या बाईशी लग्न केलं रे? शिट! वाट लावली सगळ्यांची, तिने वाट लावली. आता उद्या उजाडेपर्यंत बघ सगळं कसं पेटलेलं असेल सगळं. सगळीकडे न्यूज येणार, सगळीकडे वाच्यता होणार या गोष्टीची. तू कायचा विचार करतोस आता? आता आपण फक्त असं बघूया की वहिनीची बेलवर कशी सुटका होईल. अरे बाबा आलास का? काय बोलणं झालं का वरिष्ठांशी? काही बातमी? हा, रिपोर्ट्स यायला सुरुवात होईल आता. अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायचा आहे. शिवाय फिंगरप्रिंट्सही.